नमस्कार, शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत सांबर भात. बघूया आपण कसे बनवायचे. पाणी ठेवलं होतं मी, त्याच्यात थोडे हळद टाकली, कोथिंबीर घालून घेऊया, कांदा चिरलेला टाकूया, टोमॅटो टाकूया आणि तुरीची डाळ आहे मी धुवून घेतली, ती पण टाकून घेऊया. थोडं लसणाच्या पाकळ्या टाकूया. आता भात आपण शिजवून घेऊया एकीकडं. जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकला, जिरे राईस करायचं आहे. पाणी घालून घेऊया. मीठ टाकूया दोन्हीकडचे ह्याच्यात पण, सांबरमध्ये आणि भातात पण. थोडी कोथिंबीर घालूया. कुकरला आपण टोपण लावून घेऊया. भात होईपर्यंत आपलं ही सांबराचं शिजून होते सांबर. तांदूळ घेतलेत मी, तर कुठलं जरी तांदूळ घेतलं तरी चालते. हेच तांदूळ पाहिजे असं काही नाही. पाणी उकळलंय आपलं, आपण तांदूळ टाकून घेऊया त्यात. भात कसं बघा डान्स करते छानपैकी, असा मोकळा सुटसुटीत असा भात झालाय आपला. थोड्या वेळ आता झाकण ठेवूया. सांबर फोडणी टाकूया आपण आता. मोहरी, जिरं, कढीपत्ता, लाल मिरच्या घेतल्यात मी वाळे, सांबर मसाला घेतलाय आणि काळं तिखट आणि लाल तिखट आपलं दोन्ही घेतले थोडं थोडं. सांबर मसाला, थोडं अगोदर पाणी घालायचं त्याच्यात वाटीभर, म्हणजे कसं असा कट छान येतो. डायरेक्ट अशी डाळ शिजलेली ओतायची नाही त्याच्यात. आणि कट शेवटपर्यंत काय काय सांबर असं केल्यावर कट नाही राहत आपला, म्हणून अगोदर पाणी ओतायचं आणि मग ती आपण शिजवून घेतलेली डाळ, टोमॅटो, कांदा मग आपण त्याच्यात घालायचा. आपलं सांबार आणि भात तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.